नमस्कार मित्रांनो. जोपर्यंत कृषी मंत्री पदावर कोकाटे साहेब आहे तोपर्यंत आपली मातीच आहे शेतकऱ्याची. कारण काय माहितीये का, सध्या तर ट्रिगर सगळे काढून टाकलेले. ज्या शेतकऱ्यांनी विमा भरलेला आहे त्याची सरकी आता पिवळी पडली समजा, किंवा सोयाबीन खराब झाली पाण्यानं, तर त्या शेतकऱ्याला क्लेम करायला जमणार नाही, म्हणजे तक्रार करायला जमणार नाही. तक्रार केली तरी काही फायदा नाही. तुम्ही बघताय सध्या व्हिडिओ इंस्टाग्रामला आणि फेसबुकला युट्यूबला व्हायरल होते मित्रांनो. बऱ्याच शेतकऱ्याचं काय झालेलं माहितीये का, सरकी पिवळी पडलेली आणि सोयाबीनला सध्या धक्का नाही, परंतु कीड वगैरे कीटकनाशक वगैरे इथं चालूच असते थोडीफार म्हणा. पण तरी पण जर कापसाचा विचार केला तर बऱ्याच ठिकाणी 25 ते 30% प्रमाणात प्रत्येक शेतकऱ्यात नुकसान झालेले लावण्याच्या ठिकाणी. काय झालेले, सरकी पिवळी पडलेली. ती जर सरकी लागली आणि खराब झाली तर तुम्हाला क्लेम करता येणार नाही, म्हणजे इथं तुमचा पीक विमा काही कामीचा नाही. जोपर्यंत आपले देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री आहे आणि कृषी मंत्री कोकाटे साहेब आहे ना, तोपर्यंत शेतकऱ्याची मातीच आहे. कारण काय माहितीये का, जर तुम्ही आता हे कोकाटे साहेबाचा तर काही अभ्यासच नाही, तुम्हाला सगळ्याला माहिती आहे. ते कुंकड बरोबर ते काय 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 सगळं सगळं सगळ्याला माहिती आहे. आणि सगळे शेतकरी वर्ग सगळेजण नाराज आहे त्याच्यावर. अक्षरशः मंत्रिमंडळातले लोक सुद्धा त्याच्यावर नाराज आहे. मग त्याला बदलायला पाहिजे. एक तर ते झालं, ते त्या सोडून बरं इकून तिकून जर एखाद्याने व्यथा मांडली मुख्यमंत्री साहेबाकडं, ते काय करते माहितीये का, लय जरा समजा शेतकरी असे आंदोलन वगैरे करायला लागले, काही करायला लागले ना, ते काय करते माहितीये, एक समिती स्थापन करते. महिना 2 महिने शेतकरी काय राहील माहितीये का, चितळून राहील. मग नंतर डबल आपापल्या कामाला जाईल. 2-3 महिन्याच्या नंतर ती समिती अभ्यास करीन, सगळं गार होईल, सगळं ऑटोमॅटिक शांत करून टाकेल. काहीच फायदा नाही. म्हणजे शेतकरी मेला, जगाचा पोशिंदा म्हणणारा गेला, मातीतच गेला. विचार करासारखी गोष्ट.